नाही। शेतमजूर आणि दिव्यांगांसाठी शिंदेंसोबत जायला काय हरकत? प्रहारच्या विलीनीकरणासाठी बच्चू कडू अनुकूल, तर बच्चू कडू यांच्यासोबत फोनवरून चर्चा, मात्र एकनाथ शिंदेच निर्णय घेतील। मंत्री उदय सामंत यांची माहिती। विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवाराची आज संध्याकाळपर्यंत घोषणा। 70 ते 75 इच्छुकांचे अर्ज आल्याची प्रदेशाध्यक्ष सुनील तटकर यांची माहिती। बीडमधील मस्ताचोकच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीत धक्कादायक निकाल। स्वरूपानंद देशमुखांचा 92 मतांनी विजय, दिवंगत संतोष देशमुखांच्या पत्नी अश्विनी देशमुखांचा पराभव। पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातही भरघोस मतदान। दुपारी 1 वाजेपर्यंत 61% मतदान, तर भवानीपूरमध्ये तणावाचं वातावरण। जय बांगला आणि चोर चोर अशी घोषणाबाजी आणि घेराव। आमदार रोहित पवारांनी घेतली राज्यपाल जिष्णुदेव वर्मांची भेट। महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई करण्याची केली मागणी। रोहित पवारांची माहिती। मे महिन्यात बोलावलं विधिमंडळाचं विशेष अधिवेशन। महिला आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी विशेष अधिवेशन। विश्वसनीय सूत्रांची एबीपी माझाला माहिती। मुंबईतल्या पायधुनीतील चौघांचा विषबाधेनं मृत्यू झाल्याची शक्यता। चौघांच्याही शरीरात आढळला पेन किलर सदृश घटक। पोलिसांना फॉरेन्सिक अहवालाची प्रतीक्षा। पुण्यात कुख्यात तडीपार गुंडाची हत्या। वर्चस्वाच्या वादातून ओम मोरे आणि त्याच्या साथीदारांकडून राणा कांबळेची कोयत्यानं वार करत हत्या। नाशिकमध्ये आंघोळीचा साबण खाऊन एका 20 वर्षांच्या मुलाचा मृत्यू। साबण खाल्ल्याचं कारण अजून अस्पष्ट। तरुण गतिमंद असल्याची माहिती।